नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं, त्यातही सगळ्यात जास्त जागा मिळवून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। आपल्यासोबत सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत। सर, काल निकाल लागलेले आहेत, तुम्ही या निकालांकडे कसं बघता? खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्रामधले आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या संपूर्ण वर्षभरामध्ये जो अत्यंत गतिमान पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कारभार केला, वेगवेगळे ऐतिहासिक निर्णय हे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये झाले। आपण पाहिलं असेल की या सर्व निवडणुका ज्या त्या कार्यकर्त्यांच्या आणि ग्रामीण भागामधल्या असणाऱ्या सर्व निवडणुका होत्या। या ग्रामीण भागांमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी ज्या वेळेला अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये ज्या पद्धतीने नुकसान झालं आणि ही नुकसान भरपाईसुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या या सरकारने सुद्धा ही वेगळ्या पद्धतीने आणि ठरवलेल्या वेळेमध्ये ही नुकसान भरपाई जी आहे ती देण्याचं काम हे सरकारने केलं। काही त्यामध्ये शिथिलता ज्याला म्हणतात ती शिथिलता देऊन अधिकचे पैसे हे शेतकऱ्यांना कसे मिळतील यासाठी विशेष प्रयत्न हे या सरकारने केले। सरकार मायबाप म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यामध्ये निर्णय हे घेतले, त्यामुळे खाली असणाऱ्या शेतकऱ्यांचं असेल कष्टकऱ्यांचं नुकसान झालं होतं, परंतु अधिकचा निधी त्यांना वेळेत मिळाला, त्यामुळे एक समाधान होतं। आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे असे अनेक निर्णय की ज्या निर्णयामुळे आज जो रिझल्ट आहे महायुतीच्या 225पेक्षा जास्त जागा ज्या निवडून आल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या जवळजवळ 129पेक्षा जास्त जागा निवडून आल्या, त्यामुळे झालं। या निवडणुकीत खरं तर विरोधी पक्ष कुठेच आपल्याला दिसला नाही। निवडणूक ही महायुतीतीलच 3 सत्ताधारी पक्ष आपापसात लढत होते आणि त्यातही भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला असला तरी शिंदे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला जे काही यश मिळालं ते देखील नाकारता येत नाही। कुठेतरी मित्रपक्षांना चेकमध्ये ठेवायची जी स्ट्रॅटेजी होती ती काही पूर्ण झालेली दिसत नाही। एकनाथ शिंदेंनी कोकणात चांगलं यश संपादन केलं तर अजितदादांनी त्यांचा पुण्याचा बालेकिल्ला राखला। खरं तर आपल्याला माहीत आहे की जवळजवळ 288 ठिकाणी या निवडणुका होत्या आणि या 288पैकी जवळजवळ 225पेक्षा जास्त ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे जिंकून आले। विरोधक कुठेच नव्हते, त्यामुळे स्वाभाविकपणे त्या सर्व ठिकाणी महायुतीचेच उमेदवार कुठे कुठे समोरासमोर होते। कोणीतरी जिंकणार आहे, कोणाला तरी जय होईल, कोणाचं तरी पराजय होईल, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्या पद्धतीने अतिशय कडवट अशी प्रत्येक ठिकाणी लढत झाली आणि अशा सगळ्या लढतीमध्ये उमेदवार हे कुठे कुठे चांगले असतात, त्यामुळे मग त्या ठिकाणी यश मिळतं। त्यामुळे तशा पद्धतीने सगळ्या ठिकाणी यश मिळालं, परंतु आफ्टर ऑल महायुतीलाच यश मिळालं, बाकी सगळ्या विरोधकांचा सुपडा साफ झाला हे नक्की। विरोधकांचा सुपडा साफ झाला, मात्र जे मित्रपक्ष होते त्यांना एक चेकमध्ये ठेवायचं जे काही एक स्ट्रॅटेजी होती ती पूर्ण होऊ शकली नाही असं दिसतं। एक फक्त ही स्ट्रॅटेजीबद्दल कोणी म्हटलं होतं मला माहीत नाही, परंतु अशी कोणती स्ट्रॅटेजी ही भारतीय जनता पार्टीचाच नव्हती। निकालानंतर आपण बघतोय की सुधीर मुनगंटीवार हे काहीसे नाराज झालेले आहेत, त्यांना ताकद दिली नाही असं म्हणतात। सुधीर भाऊंनी तसं वक्तव्य केलं, ही वस्तुस्थिती खरी आहे, परंतु ते का केलं, कशासाठी केलं, आम्ही सर्व वरिष्ठ मंडळी जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्या संदर्भात नक्कीच त्यांनी त्यांची जी समजूत घातली पाहिजे त्या संदर्भात नक्की घालू। नगरपालिकांच्या निवडणुका आता झालेल्या आहेत, आता लढाई आहे ती महानगरपालिकांची। महानगरपालिकांमध्ये कसं चित्र असेल? तुम्ही पुण्यामध्ये अजितदादा आणि काँग्रेस यांची चर्चा सुरू झालेली आहे, तर KDMCमध्ये तुम्ही भाजप एकला चरुलेरचा नारा देत आहे, काय असेल परिस्थिती? सर्व ठिकाणी महायुतीचेच महापौर होतील यात काही शंका नाही, त्यामुळे त्या ठिकाणचे असणारे काही आमचे पदाधिकारी आहेत, महायुतीचे जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी खाली या संदर्भातल्या महायुतीतल्या जागा वाटपांच्या संदर्भात काय होऊ शकतं, सकारात्मक कसं आपल्याला लढता येईल किंवा निवडणुका कशा सामोरं जाता येईल या संदर्भातली चर्चा करतात। पॉझिटिव्हली सकारात्मक काहीतरी चांगलंच घडेल, यात काही अडचण नाही। भाषणातच तुम्ही सुतोवाच केलेला आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये सगळ्या जागा ह्या भाजपने निवडायचं, काही स्वबळाचा नारा दिला जाणार आहे कल्याण डोंबिवलीत? मी भाषण
फार विचार करून दिलं. मी भाषण करताना मी असंही म्हटलं की कल्याण डोंबिवलीमध्ये 122 जागा आहेत आणि 10,000पेक्षा जास्त सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि ह्या सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येकाला असं वाटतं आहे, यापैकी बऱ्याच जणांना, की आपल्याला नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये गेलं पाहिजे. स्वाभाविक आहे हे वाटणं, परंतु या निवडणुकांकडे तुम्ही थोडंसं वेगळ्या नजरेने पाहिलं पाहिजे. या निवडणुका या कशासाठी आहेत, कोणत्या कारणासाठी आहेत, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या आणि आपण सर्वांनी मिळून एक चांगला पद्धतीने आपल्याला या निवडणुकीला 15 तारखेला समोर जायचं आहे असं आपण सांगण्याचा प्रयत्न केला. शक्यता नाकारता येत नाही थोडक्यात, की असं म्हणणं योग्यच नाही. मी फार अतिशय स्पष्टपणे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. अर्थ काय काढावा हा तुमचा प्रश्न असू शकतो, परंतु मी माझ्या मनामध्ये जे होतं, समोरचे कार्यकर्ते, त्याही ठिकाणी इंटरव्ह्यूजला गेलेले कार्यकर्ते इच्छुक म्हणून मी इंटरव्ह्यू दिली आहे असं तसं सांगत होते. त्यामुळे स्वाभाविकपणे ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली. पुण्यामध्ये अजितदादा आणि काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. राष्ट्रवादी आणि शरद पवार आणि अजित पवारांचा पक्ष एकत्र येण्यापर्यंत समजू शकतो, पण काँग्रेससोबत युतीच्या चर्चा चालू आहेत. पटतंय का तुम्हाला हे? नाही, मला वाटत नाही असं काही होईल. खरी लढाई आहे ती आता महानगरपालिकांमध्ये, ती देखील मुंबईची असेल. मुंबईमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ठाकरे बंधू येत आहेत, एकत्र येत आहेत. युती कधीही जाहीर होऊ शकते, आज किंवा उद्या. काय वाटतं, ठाकरे बंधू एकत्र आले तर किती मोठं आव्हान असेल? नाही, आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून या सर्व निवडणुका डेव्हलपमेंट या विषयावरती आम्ही या निवडणुका लढणार आहोत. त्यामुळे डेव्हलपमेंट म्हणून निवडणुका लढत असताना सर्व विरोधक जे आहेत त्या विरोधकांकडे कुठेही स्वतःचा असा काही अजेंडाच नाही. त्यामुळे भावनिक आव्हानं देणं हा त्यांचा असणारा नेहमीचा स्वभाव गुण आहे. त्यामुळे आत्ता महाराष्ट्रातील जनता असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा मुंबईमधली असणारी नागरिक आहेत, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करेल आणि प्रत्येक गोष्टीला एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, की या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका या नागरी सुविधा अतिशय चांगल्या व्हाव्यात यासाठी असणाऱ्या निवडणुका आहेत. त्यामुळे इथल्या असणाऱ्या रस्त्यांचा प्रश्न असेल, इथला असणाऱ्या पाण्याचा प्रश्न असेल, इथला असणाऱ्या मेट्रोचा प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न जे आहेत हे कोण पूर्ण करणार आहे, तर केंद्रातलं असणारं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रात असणारं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार हेच पूर्ण करणार आहे. कारण काय, तर याला लागणारा जो निधी आहे तो निधी हा मोठ्या प्रमाणात लागतो. त्यामुळे या सगळे विषय आपल्याला मार्गस्थ जर करायचे असतील तर या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यामुळे माझी आपण सर्वांना विनंती आहे की अशा प्रश्न विचारून निवडणुकीला वेगळ्या दिशेला न नेता देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून, देवेंद्रजी एक प्रमुख म्हणून त्यांचं असणारं विजन काय, महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये मुंबई असेल किंवा या 29 महानगरपालिकांच्या संदर्भातलं त्यांचं विजन काय, हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि ते कशा टाईम बॉम्ब पिरियडमध्ये पूर्ण करणार आहेत हे पहिल्यांदा जाणून घ्या आणि आम्हाला मतदान करा. विकासाचा मुद्दा म्हणता, पण विरोधकांचा आरोप आहे की विकास ही काही भाजपची मक्तेदारी नाही. मध्यंतरी काही दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद देखील घेतली होती आणि जे काही त्यांनी कामं केली त्याचं एक प्रेझेंटेशन दिलेलं. मग त्यामध्ये कोविड हॉस्पिटल आली, मुंबईचे जलशुद्धीकरण केंद्र आली, असे वेगवेगळ्या गोष्टी दाखवून त्यांनी देखील केल्या, असं त्यांचा एक ती प्रेझेंटेशन होतं. प्रेझेंटेशन करणं सोपं असतं हे लक्षात घ्या. त्यामुळे प्रेझेंटेशन करण्यामध्ये ही सगळी मंडळी माहीर आहेत. प्रत्यक्षात काम करणं समोर दिसतं आहे. अटल सेतू दिसतो आहे, कोस्टल रोड दिसतो आहे, मॅट्रो दिसते आहे, हे सगळं देवेंद्रजींचं विजन आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण पाहता तुम्ही नाकारही शकत नाही. बघा, याच मुंबई असेल किंवा याच महाराष्ट्रामध्ये लोडशेडिंग 6-6 तास होतो. असे मोठे नेते आहेत ना, हे सगळेजणं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असं बोलायचे. काय म्हणायचे,
की आम्ही लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्र करणार. कोणी केला? देवेंद्रजींच्यामुळे झाला आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, अपारंपरिक ऊर्जेचं असणारं महत्त्व लक्षात घेऊन देवेंद्रजींनी केलेलं एक फार मोठं काम आपण लक्षात घ्या. त्याचा परिणाम लक्षात घ्या की गेल्या 20 वर्षामध्ये विजेचे दर जे आहेत ते चढत्या क्रमाने वाढताना तुम्हाला दिसत होते. गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही पाहताय ते कमी कमी व्हायला सुरुवात झाली आहे. एक नेतृत्व म्हणून पूर्ण महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम कोण करत आहे, तर ते देवेंद्रजी करत आहेत. हे आपण सर्वांनी जाणून घ्या. त्यामुळे या निवडणुकांकडे आपण एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. या सगळ्या भावनिक आव्हानं जी आहेत ना, त्या भावनिक आव्हानांचे प्रश्न हे समोरच्यांना पण विचारू नका आणि आम्हालाही विचारू नका. डेव्हलपमेंटचं विचारा. हे कधी करणार? ठाकरे बंधूंची युती होणार आहे, शरद पवार देखील त्यांच्या सोबत जातील अशी सध्याची चित्र आहे. मात्र काँग्रेसने एकला चलोरेचा नारा दिला आहे. काय वाटतं, काँग्रेस वेगळं लढणं हे तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल? हे आम्हाला कोणाबरोबर लढेल आणि काय फायदा होईल, काय नुकसान होईल याचं गणित माझ्याकडे तर नाहीत. परंतु एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की मुंबई असेल किंवा या सर्व महानगरपालिकेमध्ये सर्व नागरी सुविधा योग्य प्रकारे गतिमान पद्धतीने जर करायच्या असतील तर भारतीय जनता पार्टीला प्राधान्य देणं हे अत्यंत गरजेचं आहे. मुंबईत एकट लढणार, कसं लढणार, काय असेल फॉर्म्युला? आपल्याला माहिती आहे की देवेंद्रजींनी वारंवार सांगितलं आहे की महायुतीचाच महापौर होईल. त्यामुळे महायुतीचा महापौर होईल. शेवटचा प्रश्न, आता ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, तेव्हा ते एकत्र आल्यानंतर भाजपला लक्ष केलं जाईल, त्यांच्यावरती टीका होईल, भाजपला त्यांचीच वक्तव्य पुन्हा एकदा त्याची आठवण करून दिली जाऊ शकते. या सगळ्याला भाजप कसं उत्तर देईल? त्या वेळेला काय वक्तव्य होतील, काय होईल, त्या वेळेला प्रवक्ते असतील, ही सर्व मंडळी जी आहेत, नेते मंडळी असतील, ते जसं बोलतील त्या पद्धतीने उत्तरं देतील. देशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की राज्यामध्ये महायुती ही एकत्रच, जिथे शक्य होईल तिथे महायुती एकत्रच निवडणूक लढवेल. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र गुप्तासह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.